ऑल महाराष्ट्र राशन दुकानदार और केरोसिन लाइसेंसधारी महासंघ की ओर से 27 जून को राज्य के सभी तहसील कार्यालयों के सामने एक दिवसीय धरना आंदोलन दिया गया। नांदेड़ में संगठन के जिला अध्यक्ष रमेश गंजापुरकर के नेतृत्व में नांदेड़ तहसील कार्यालय के सामने राशन दुकानदारों की उपस्थिति में सुबह 11 बजे से 3 बजे तक एक दिवसीय धरना आंदोलन किया गया। एक दिवसीय धरना आंदोलन राशन दुकानदार और केरोसिन लाइसेंसधारी महासंघ ने अपनी लंबित मांगों को लेकर किया है, जिसमें राशन दुकानदारों के मार्जिन में 100 रुपए की बढ़ोतरी की मांग के साथ अन्य मांगे भी है। मांगे नहीं माने जाने पर जिला अध्यक्ष रमेश गंजापुरकर ने और उग्र आंदोलन की चेतावनी दी है। आमचं स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन आहे। आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून 50 रुपये वाढीचा प्रस्ताव आला होता आणि ते वाढीच्या प्रस्तावाच्या बाबतीमध्ये समाधानकारक नाही का मंत्री महोदयांशी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर नाही का त्या अंमलबजावणीच्या वेळेस नाही का त्यांनी जे थंड बस्त्यात जो प्रश्न ठेवला तो आजपर्यंत जीवन झालाच नाही। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर कुठला तरी प्रश्न उद्भवावा आणि आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी नाही का हे राज्यभर नाही का आंदोलन आहे। स्वस्त धान्य दुकानदाराला जे धान्य येते गोडाऊनवरून ते 2 वेळेस धान्य येते। आमचं म्हणणं असं आहे की ते एकच वेळेस यायला पाहिजे, गहू आणि तांदूळ। धान्य दुकानामध्ये येते वेळेस कमी प्रमाणामध्ये येते आणि लोकांचे गैरसमज असे होतात की दुकानदार हा कमी नाही का धान्य देतो। स्वस्त धान्य दुकानदार कमी धान्य देत नाही। आमचं कमिशन दर महिन्याच्या 5 तारखेला आमच्या दुकानदाराच्या खात्यामध्ये पडायला पाहिजे। बारदाण्यामध्ये आम्हाला धान्य येते, बारदाण्याच्या ऐवजी जर ते धान्य आम्हाला बोरीमध्ये आलं, सुतळीच्या पोत्यामध्ये जर आलं तर त्याला धान्याला हवा खेळती लागते, ज्यामुळे की धान्य नाही का चांगल्या प्रतीचं नाही का राहतं आणि आम्हाला पण नाही का चांगल्या प्रतीचंच धान्य प्रशासनाकडून मिळावं ह्या अशा यांच्या मागण्या आहेत। निवेदन आता सन्माननीय तहसीलदार साहेबांना दिलं। पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसीलवर आणि आमच्या जिल्ह्यामध्ये पण नाही का प्रत्येक तहसीलदारांना नाही का निवेदन देण्यात आलेलं आहे आणि 3 वाजेपर्यंत आमचा हा कार्यक्रम चालू राहणार आहे। याच्यानंतर येणाऱ्या 2 जुलैला तहसील कलेक्टर ऑफिसवरती याच पद्धतीचा कार्यक्रम राहील आणि जुलैच्या 8 तारखेला मंत्रालयावर आझाद मैदानाला कार्यक्रम राहणार आहे। न्यूज़ देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।